जय सद्गुरु. मी दामिनी रसायचे जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत. आणि सगळ्यात प्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. भक्ती उपासना आणि पवित्रेचा दिवस. या दिवशी पांडुरंग विठ्ठलाच्या भक्तीत लाखो वारकरी रंगलेले असतात आणि मनाची शुद्धी केली जाते. आजच्या या पवित्र दिवशी मी बनवलेले आहेत आपणासाठी खास गुलाबजाम. तर आपण बघूया साहित्य. जायफळ, वेलची 7-8 वेलची घेतलेली आहेत, थोडेसे बदामाचे काप, थोडेसे पिस्ता, थोडस काजूचे काप, साखर आणि आहे मिल्क पावडर, दुधाची पावडर आहे. तर आपण करणार आहोत उपासासाठी गुलाबजाम. तर आता हे रताळ आहे, तर रताळ काय करायचं, आता हे मोठं रताळ घेतलंय मी, तर रताळचे मी 2 तुकडे करते. आता रताळ असतात की नाही, त्याला खूप माती असते, तर ती निघण्यासाठी ना मी 10-15 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आपण आता पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण उकडण्यासाठी घेऊया. एक 2 शिट्ट्या आपण करून घेऊया. आता आपण बघूया आपली रताळ शिजलेत की नाही. हे बघा छान शिजलेत ना, साल लगेचच निघते. आता आपण याला थंड करूया आणि साल काढून घेऊया. हे थंड होतंय तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. आता तुम्हाला किती पाक हवा असेल ना त्याप्रमाणे पाणी घ्यायचं. मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आपण किती गुलाबजाम करणार त्या हिशोबाने. आणि त्याच्यामध्ये मी 1 कप साखर घेतली. थोडस आपण वितळून घेऊया. साखर पूर्णपणे विरघळून गेलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपला पाक तयार आहे, थंड करायला ठेवूया. आता आपला पाक थंड होतोय तोपर्यंत आपण रताळी किसून घेऊया. आपण रताळी आहेत की नाही ते सोलून घेऊया. त्याची साल ना लगेच निघते बघा अशी. सर्व रताळी आपण असे सोलून घेऊया. आता आपली रताळे ना सर्व सोलून झालेत, आपण किसून घेऊया. त्याच्यामध्ये खूप छान व्यवस्थित किसल्या जातं. रताळ्यामध्ये जे धागे असतात ते धागे पण असे वरती निघून निघतात. ते बघा याच्यामध्ये पडताना सांडायची ना भीती नसते बघा. आता आपण बघूया. हे ना रताळ मस्त किसल्या गेलं की नाही. आपण सर्व रताळे अशी किसून घेऊया. आता बघा रताळी किती छान किसून झालेत आणि खिसणी खरोखर खूप छान आहे. आणि खिसण्याचं कारण काय माहितीये का, अशा गाठी राहत नाहीत मग त्याच्यामध्ये. आपण जेव्हा फोडतो की नाही तर गाठी राहतात त्या. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. हे रताळी आहेत ना, जो किस आहे रताळ्याचा तो मळून घ्यायचाय. तर त्याच्यामध्ये ना आपण काय करणार आहोत, ही वेलची आणि जायफळ आहे ते पण घालून घेणार आहोत. आपण वेलची कुटून घेऊया. आता या साली आहेत ना अशा काढून घ्यायच्या आणि या साली फेकून नाही द्यायच्या. आपण त्या चहामध्ये वगैरे, चहा पावडर असते की नाही त्याच्यामध्ये घालायच्या. चहा फार सुगंधी आणि छान होतो. आणि आपण या साली अशा सगळ्या काढूया आणि आपली वेलचीचे हे आहे बघा बिया त्याच्यामध्ये, त्या आपण कुटून घेऊया. हे बारीक आणि जाडसर अशी पूड करून घेऊया. आपली बारीक पूड करून झालेली आहे ती आपण घालून घेऊया. त्याच्यामध्येच हे जायफळ आहे की नाही, तर जायफळ किसून घेऊया. जायफळ आणि वेलचीमुळे कोणत्याही गोड पदार्थामध्ये ना चव फार छान येते. आता याच्यामध्येच ना आपली ही मिल्क पावडर आहे. मिल्क पावडर 2 कारणासाठी आपण टाकतो. एक तर चव छान येते, गोडसर. रताळी तर गोडच असतात, पण एक दुधाची अशी छान चव येते आणि गोळे व्यवस्थित बांधल्या जातात. जे आपण गुलाबजाम करणार ते व्यवस्थित बांधल्या जातात. आणि याला चांगलं मळून घेऊया आपण. आता हे रताळ्याचं पीठ आहे की नाही आपण मळतोय तर ते चिकट आणि हाताला चिकट लागतं. मग काय करायचं, थोडस ना 1 चमचा असं तूप घालून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला हाताला चिकटत नाही. आणि असं दाबून असं चांगलं मळून घ्यायचं. दुधाची पावडर घातल्यामुळे सुगंध फार छान येतो याच्यात. आता आपले हे पीठ मळून झाले. आता हे ड्रायफ्रूट आहे, तर आपण काय करूया, सगळं काजू, बदाम आणि पिस्ता एकत्र करून घेऊया. तुम्ही मनुका पण घालू शकता
अंजीर घालू शकता याच्यामध्ये आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया. आधी असं तूप लावून घ्यायचं. पहिल्याच वेळेस लावायची गरज असते, प्रत्येक वेळेस नाही. आता असा एक गोल करून घ्यायचा. नुसते तुम्ही असे गोली तळू शकता. आता आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे की नाही त्याच्यामध्ये, मग थोडंसं असं अंगठ्याने दाबून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मिक्स केलेले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं. याच्यामुळे काय होतं, पोट पण छान भरतं आणि चव पण छान येते. असे सर्व आपण गोल करून घेऊया. आता आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत सर्व बनवून. आपण आता तेल गरम करून घेऊया. आधी काय करायचं, थोडंसं तेल व्यवस्थित तापून घ्यायचं, नंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि बारीक गॅसवर जरा तळायची. कारण याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे आणि रताळी आहेत ना, तर ती जळू नये म्हणून बारीक गॅसवर करायचं जरा. आता आपले गुलाबजाम तयार आहेत, आपण काढून घेऊया. किती छान आणि व्यवस्थित झालेत बघा. आता आपण पाक आहे की नाही तो ह्याच्यावरती घालून घेऊया. आता आपण याला एक 10-15 मिनिटं मुरत ठेवूया. तर बघा आपले गुलाबजाम एकीने पाकात पण छान मुरून झालेत. आता आपण फोडून बघूया. आपण ड्रायफ्रूट टाकलेले की नाही त्याच्यामध्ये. कोण बोलेल का रताळ्याचे आहेत गुलाबजाम बघा. तर सखींनो आपले गुलाबजाम झालेले आहेत. आपण तोडून पण बघितले आणि आपण सुका मेवा टाकलेला तो पण फार याच्यामध्ये टेस्टी आणि छान लागतो. आता आपण खाऊन बघूया. बघा एकदम सॉफ्ट असे झालेत की नाही. एकदम जसे आपण गुलाबजाम बनवतो त्याप्रमाणेच होतात आणि खरोखर सुंदर लागतात. पण जर उपवास असेल आणि उपवासामध्ये जर तुम्हाला गोड पदार्थ खायचा असेल तर नक्की गुलाबजाम बनवून खावा. तुम्ही उपवासाच्या दिवशी काय काय वेगळे पदार्थ बनवता ते मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. परत एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.